नमस्कार, माझं नाव कल्पना निलेश भालेराव. माझ्या मुलाचं नाव आर्यन निलेश भालेराव. आम्ही नाशिकला राहतो. माझा मुलगा 4-5 महिन्याचा होता त्यावेळेस त्याला तापामध्ये झटके आले होते. त्यानंतर त्याच्या सर्व प्रोसेस या डिले होत गेल्या आणि जसं जसं तो मोठा होत गेला असं लक्षात आलं की तो बसत पण नाही, अजून व्यवस्थित उभा राहायचं बसतच नाही. त्यामुळे पुढच्या सर्व गोष्टी त्याच्या डिले होत गेल्या. मग त्यानंतर आम्ही प्रयास इथे थेरपी चालू केलेली होती. तिथे सुवर्णप्राशनसाठी आम्ही मॅडमला भेटलो. मग मॅडमकडनं आम्हाला खूप माहिती मिळाली. मॅडमने इथे आम्हाला ऍडमिट होण्यासाठी सांगितलं, पण मॅडमने सांगितल्यानंतर आम्ही बरेच डिले केला. त्यानंतर इथे आम्ही 8 दिवस ऍडमिट झालो. 8 दिवस ऍडमिट झाल्यानंतरच आम्हाला खूप चांगला फरक दिसला. त्याच्यामध्ये तो धरून उभा राहायला लागला, उठून बसायला लागला, त्याच्या ऍक्टिव्हिटीज पण खूप वाढल्या, तो खूप ऍक्टिव्ह झाला आणि खूप जास्त त्याचा ऍक्टिव्हनेस प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतो. आणि आता तो बोलण्याचा पण खूप छान प्रयत्न करतोय आणि धरून पण त्याचा सुंदर चालायला लागलाय. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी जाधव, बालरोग तज्ञ, SMBT आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल धामणगाव. हा पेशंट कबीर आहे, 2 वर्षाचा मुलगा आहे. हा मला SMBT नाशिक क्लिनिक इथे सुवर्णप्राशन कॅम्पमध्ये भेटला होता. त्याला तेव्हा जेव्हा आला त्याला प्रॉपर नेक होल्डिंग आणि सिट विदाउट सपोर्ट ह्या कोणताच माइलस्टोन त्याने अचीव्ह केलेलं नव्हतं. सो मी त्यांना ऍडवाइस केलेलं की आमच्या इथे येऊन ऍडमिट व्हा धामणगावला. मग ते आमच्या इथे आलं तेव्हा आम्ही त्याची प्रॉपर हिस्ट्री घेतली, तर त्याला फेब्राईल सीझर झाले होते अशी त्यांनी हिस्ट्री दिली, म्हणजे तापेत झटके आले होते. नंतर मग त्याला तेव्हापासूनच त्याला बाकीचे जे माइलस्टोन म्हणजे बसण्यापासून किंवा वॉक विथ सपोर्ट, ऍक्च्युली त्याला बसणंच नव्हतं तर मग पुढचे माइलस्टोनच नव्हते. सो मग अशा सगळ्या कंप्लेंट होत्या. प्लस त्याला 1.5 वर्ष आधी फिट्स येऊन सीझर्स येऊन गेलेले. सो मग आम्ही या पेशंटला नंतर ऍडमिट केलं. त्याची पहिली सेटिंग केली आम्ही 7 डेजची. त्याच्यामध्ये त्याला पंचकर्म रेग्युलर केलं. पंचकर्म थेरपीमध्ये आम्ही त्याचं स्नेहन स्वेदन म्हणजे तेल मालिश, नंतर वाफ देणे, वेगवेगळ्या प्रकारच्या पंचकर्मामध्ये मग त्याला इनिमा देणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावर उपचार केला. नंतर प्लस त्याच्यासोबत आम्ही त्याचं फिजिओथेरपीचे सेशन्स केले. ऑलरेडी त्याला फिजिओथेरपी वगैरे सगळ्या थेरपी चालू होत्या, बट मग इथे आल्यापासून जेव्हा आम्ही त्याला पंचकर्म आणि बाकी फिजिओथेरपी दोघं सोबत केल्यामुळे त्याला बाकीचे माइलस्टोन्स अचीव्ह झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो सीट विदाउट सपोर्ट बसू लागला, वॉक विथ सपोर्ट चालू लागलाय. आता जनरली वॉक विदाउट सपोर्ट तो थोडाफार प्रमाणात आणि चालतो. त्याचा कॉन्फिडन्स नव्हता की त्याला जनरली त्याला फिअर आहे की पडेल चालता चालता वगैरे, तर त्या ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ऑलमोस्ट अचीव्ह झाल्या. आम्ही ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला उपचाराचा इतका छान इफेक्ट दिसून आला की आम्ही त्याला ही केस प्रेझेंट करण्याचा ट्राय केलं.